नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण चालू करणार आहोत इंग्लिश ग्रामर। ह्याआधी आपण मराठी ग्रामर भाषा अभ्यास हा भाग 16 गुणांचा पूर्ण केला आहे आणि हिंदी भाषा अभ्यास हा 12 गुणांचा जो भाग असतो तोही आपण कंप्लीट केला आहे। तर आता आपण इंग्लिश ग्रामर लेक्चर नंबर 1 टाइप्स ऑफ सेंटेन्स आज पाहणार आहोत। आपण ह्याआधी मराठीमध्ये वाक्याचे प्रकार बघितलेत ना, कुठले कुठले सांगा। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य आणि विस्मयबोधक वाक्य। नंतर हिंदीमध्ये पण आपण बघितलेत की वाक्य के भेद। वाक्य के भेदमध्ये परत काय बघितले सांगा। हे जे मराठीमध्ये बघितलेले प्रकार फक्त आपण ट्रान्सलेशन त्याचं हिंदीमध्ये केलं। सेम इथे तुम्हाला आता इंग्लिशमध्ये पण तेच आहे। इंग्लिशमध्ये तुम्हाला त्याला टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हटलं आहे। असेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, नंतर येणार तुमचं आज्ञार्थी होतं ना मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, आणि शेवटी जे विस्मयबोधक आहे त्याला इंग्लिशमध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात। म्हणजे जे टाइप्स तुम्ही हिंदी आणि मराठीमध्ये बघितलेत तेच तुम्हाला इंग्लिशमध्ये परत आहेत। असेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय सांगा। जर ते एखादं स्टेटमेंट असतं किंवा एखादं डिक्लेरेशन असतं, म्हणजेच काय, मेक अ स्टेटमेंट ऑर असरेशन, दे कॅन बी निगेटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह, म्हणजे ते निगेटिव्ह पण असू शकतात किंवा अफर्मेटिव्ह पण असू शकतात, परंतु एक स्टेटमेंट असतं फक्त आणि त्यामध्ये एकच वर्बचा वापर केलेला असतो, त्याला आपण असेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात। आणि असेरेटिव्ह सेंटेन्सचा जो शेवट असतो ते नेहमी फुलस्टॉपनेच होतो। हा एक त्याचा क्ल्यू झाला। त्याच्यानंतर आता इथे मी काय नोट्स दिल्यात बघा। मेक अ स्टेटमेंट म्हणजे आपण जे दररोज इन्फॉर्मेशन देणारी जे स्टेटमेंट बनवतो ते असेरेटिव्ह स्टेटमेंट्समध्ये येतात। किंवा डिक्लेरेशन किंवा असरेशन म्हणजे काय, एखादं डिक्लेरेशन करायचं आहे तुम्हाला की उद्या शाळेला सुट्टी आहे, हे पण एक साधं एक वाक्य झालं ना, डिक्लेरेशन झालं, मग हे पण कशामध्ये येतं, असेरेटिव्ह सेंटेन्समध्येच येतं। आता ह्याचे आपण एक्झाम्पल्स बघूया काय काय घेतली येते इथे मी। दे कॅन बी निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह। असेरेटिव्ह सेंटेन्स हे निगेटिव्ह पण असू शकतं आणि पॉझिटिव्ह पण असू शकतो। जे पॉझिटिव्ह असतं त्याला आपण अफर्मेटिव्ह हा शब्द वापरतो। आय लव्ह टू हॅव फ्रूट्स अलॉंग विथ माय डिनर। ह्याच्यामध्ये नकारार्थी काय, निगेटिव्ह काय वापरलेलं आहे का, नाही आहे ना, म्हणजे असेरेटिव्ह सेंटेन्समधला कुठला प्रकार झाला, अफर्मेटिव्ह सेंटेन्स। मग निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्य घेतले बघा। ही माईट नॉट परफॉर्म द डान्स टुडे। आता इथे नॉट, नथिंग, नन वगैरे शब्द आले की ते आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स दाखवतं, म्हणूनच ह्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात। आता हे प्रकार समजणं का गरजेचं आहे, कारण कधीकधी तुम्हाला वाक्य ट्रान्सफर करायला सांगतात, अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह करा, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करा, मग त्यावेळी समजलं पाहिजे की अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायला सांगितलं तर तिथे नॉटचा वापर करायचा आहे तुम्हाला, आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायला सांगितलं तर नॉट कॅन्सल करायचं आहे। म्हणून हे प्रकारही महत्त्वाचे आहेत। वाक्याचा प्रकार ओळखा, असं जर नुसता प्रश्न आला इंग्लिशमध्ये तर तुम्ही असेरेटिव्ह असं लिहिलात तरी 1 गुण त्याचा तुम्हाला मिळतो। दुसरा जो प्रकार आहे टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स क्वेश्चन मार्क, जे आपण क्वेश्चन बनवण्यासाठी यूज करतो आणि शेवटी जो मार्क देतो क्वेश्चन मार्क, ह्यावरनं काय ओळखायचं ते कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। यामध्ये तुम्हाला स्पेलिंग लर्न व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे। असेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, तर तुम्ही जर स्पेलिंग व्यवस्थित लिहिलात तर तुम्हाला त्याचा पूर्ण मार्क मिळणार। आता हे कशासाठी वापरतात बघा, यूज टू आस्क क्वेश्चन। आता एक एक्झाम्पल्स घेतली आहेत मी इथे। व्हेअर डिड अथर्व गो लास्ट इव्हिनिंग, हा क्वेश्चन झाला ना, म्हणजे पुढे क्वेश्चन मार्क येणार। डू यू वॉन्ट सम शुगर, हा पण क्वेश्चन आहे, म्हणजे इथे शेवटी क्वेश्चन मार्क येणार, आणि शेवटी क्वेश्चन मार्क असलं तर ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच असतं। तिसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स। इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटीसुद्धा फुल स्टॉपच असतो, परंतु ही जी इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात ते आपण कशासाठी वापरतो, कमांड देण्यासाठी, वॉर्निंग देण्यासाठी, रिक्वेस्ट, सजेशन आणि ॲडवाईससाठी। हे फक्त माहिती देणारं वाक्य नसतं, तर यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो। यूज फॉर गिव्ह कमांड्स, वॉर्निंग्स, रिक्वेस्ट, सजेशन्स ऑर ॲडवाईस। आता इथे एक रिक्वेस्टचं एक्झाम्पल घेतलं आहे मी, प्लीज बी सिटेड, किंवा ऑर्डर पण करू शकतो, गो आउट ऑफ माय क्लास, ही झाली ऑर्डर। अशा प्रकारे जे आपण कमांड देतो, वॉर्निंग देतो, सजेशन देतो, एखाद्याला ॲडवाईस देतो, कमांड्स देतो, ही सर्व वाक्ये जी आहे ती इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात। म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं आणखी एक क्लू काय सांगू शकतो आपण, त्याची सुरुवात जास्त करून
सब्जेक्टने बऱ्याच वेळी केली जात नाही, म्हणजे सब्जेक्ट म्हणण्यापेक्षा आपल्या ऐवजी ह्यासारखे शब्द वापरले जातात, कमांड्स, वॉर्निंग, रिक्वेस्ट वगैरे. म्हणजे अजून एक एक्झाम्पल द्यायला झालं तर स्टँड अप इमिजिएटली. यू हा शब्द इथे अब्सेंट असतो, यू हा सब्जेक्ट झाला ना, पण यूच्या ऐवजी आपण इथे काय म्हणतात, स्टँड अप इमिजिएटली, डोंट टॉक नॉनसेन्स, लेट देम डू दॅट, अशा प्रकारे स्पीक द ट्रूथ, लेट मी गो होम नाऊ, अशा प्रकारे ह्या शब्दाने ह्या वाक्याची सुरुवात होते. शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं ओळखायचं, तर अशा प्रकारे स्मॉल आय हा उलटा केल्यावरती एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपलं जे चिन्ह आहे ते आपलं बनतं. कशासाठी वापरतात, यूज टू एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन. एक्झाम्पल घेतलं आहे, हाऊ थर्स्टी ही वॉज. थोडक्यात काय, जर तुम्हाला काहीच नाही कळलं तर शेवटी हे जर चिन्ह असेल तर ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं. म्हणजेच आता इथे सुद्धा 2 क्ल्यू आपल्याला मिळालेत की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी नेहमी क्वेश्चन मार्क असतो आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी नेहमी एक्सप्लेनेशन मार्क असतं. राहिलं कुठलं सेंटेन्स, तर असरेटिव्ह सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स ह्यांच्या शेवटी नेहमी फुल स्टॉप असतो. परंतु जर नुसतं माहिती देणारं किंवा डिक्लेरेशन करणारं जर सेंटेन्स असेल तर ते असरेटिव्ह सेंटेन्स असतं. ते निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारचं असू शकतं. तर इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये काय काय असतात, कमांड्स, वॉर्निंग, सजेशन्स, रिक्वेस्ट, ॲडवाईज अशा प्रकारची जी वाक्य असतात ती इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये असतात. आता एक्झामला कशा प्रकारचा प्रश्न ह्यावर विचारतात ते पाहूया आपण. एक तर राईट द टाईप ऑफ द सेंटेन्स असं विचारतात. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स देतील एखादं आणि त्याचं टाईप लिहायचं आहे. म्हणजे टाईप लिहायचं म्हणजे काय, तुम्हाला सगळी स्पेलिंग्स नीट पाठ हवी तर तुम्ही व्यवस्थित त्याचं टाईप कुठला आहे तो लिहू शकता. दुसरा प्रश्न विचारतात, ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग सेंटेन्स इंटू द फॉर्म ऑफ मेन्शन इन द ब्रॅकेट. म्हणजे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं असेल की एखादं इंटरोगेटिव्ह दिलेलं असेल आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलं असेल की मेक इट असरेटिव्ह, मग तुम्हाला ते असरेटिव्ह करावं लागेल. मेक इट एक्सक्लेमेटरी, मग एक्सक्लेमेटरी करावं लागेल. अशा प्रकारे एका वाक्याचा प्रकार हा दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रकारामध्ये चेंज करायला सांगतात. तर आता आपण ह्याची काही उदाहरणं इथे बघूया. समजा एक्झामला असा प्रश्न आला की आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. आता मी इथे तुम्हाला 4-5 वाक्य सांगते, त्याचे तुम्ही आन्सर्स मला कमेंटमध्ये सांगा की प्रत्येक वाक्य हे कुठल्या टाईपचं आहे. नंबर 1चं वाक्य आहे, मी सांगते तुम्हाला, एव्हरीवन लव्ज हिज मदर. एव्हरीवन लव्ज हिज मदर हे कुठल्या टाईपचं वाक्य आहे, शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजेच हे असरेटिव्ह सेंटेन्स आहे. सेकंड, लेट मी स्टडी नाऊ. लेट मी स्टडी नाऊ, LET लेटने सुरुवात झालं आहे आणि शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे सांगा बघू पटकन. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. थर्ड देते मी तुम्हाला, हू कॅन काउंट द स्टार इन द स्काय. हू म्हणजे क्वेश्चनने सुरुवात झाली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क असणार, म्हणजेच हे कुठल्या प्रकारचं सेंटेन्स झालं, तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स झालं. आणि आता आपण एक लास्टचा प्रकार पण बघूया, हाऊ ब्युटिफुल इज द सीन्स आणि शेवटी एक्सप्लेनेशन मार्क आहे, म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स झालं. अशा प्रकारे आपण टाईप ऑफ सेंटेन्स ओळखू शकतो. आता आपण ट्रान्सफॉर्म कसं करायचं ह्याची मी काही तुम्हाला एक्झाम्पल्स इथे दाखवते. आता आपण ट्रान्सफॉर्म कसं करायचं ह्याची काही एक्झाम्पल बघूया. होम शुड वी गो टू इन केस वी हॅव ट्रबल प्लेइंग द CD. क्वेश्चन मार्क आहे शेवटी, म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि ते असरेटिव्हमध्ये करायचं आहे. जास्त करून इंट्रोगेटिव्हचं असरेटिव्ह करताना जर इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला असरेटिव्ह निगेटिव्ह करावं लागतं. आय एम अनएवर अबाउट होम वी शुड गो इन केस वी हॅव ट्रबल प्लेइंग द CD. इथे हे पॉझिटिव्ह आहे आपलं, म्हणून हे जे असरेटिव्ह झालं आहे ते निगेटिव्ह झालं आहे. फ्यू पीपल्स हॅव द गुड सेन्स टू सॉर्ट देअर केसेस आउटसाइड द कोर्ट. निगेटिव्ह बनवायचे. फ्यू पीपल म्हणजे काहीच माणसांना माहिती आहे ना, मग नॉट मेनी पीपल येणार. फ्यूच्या अपोजिट येणार नॉट मेनी. नॉट मेनी पीपल हॅव द गुड सेन्स टू सॉर्ट देअर केसेस आउटसाइड द कोर्ट. नॉट वन ऑफ देम हॅड द गट्स टू पार्टिसिपेट्स इन द इव्हेंट. इंटरोगेटिव्ह करायचे. इथे नॉट आहे ना, इथे त्याने डिडंट वापरला आहे, पण तुम्ही डिड वापरलात तरी चालेल. पण डिड का वापरायचा, कारण हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. डिडंट एनी ऑफ देम हॅव द गट्स टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. अशा प्रकारे ह्याचा आन्सर येणार. अजूनही काही वाक्य आपण इथे बघूया, प्रॅक्टिस होईल तुमची चांगली. आय विल नेवर एवर शेअर माय लंच विथ द करण. अवॉइड. आय विल ऑलवेज अवॉइड शेअरिंग माय लंच विथ करण.
सेंटेन्स बघूया. स्नेहा मस्ट रिफ्रेन फ्रॉम स्पीकिंग टू नीलम अबाउट इट. निगेटिव्ह बनवायचं आहे. स्नेहा मस्ट नॉट टॉक टू निलिमा अबाउट इट. अशा प्रकारे आपण निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह बनवलं. पुढे व्हेअर कुड द एंटायर क्लास हॅव गॉन. असर्टिव्ह बनवायचं आहे. आय वंडर व्हेअर द एंटायर क्लास कुड हॅव गॉन. अशा प्रकारे आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सचे 4 टाइप्स बघितले. कुठले कुठले? असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्यानंतर आपण त्याचं आयडेंटिफाय कसं करायचं टाईप ऑफ सेंटेन्स ते पण बघितला आणि तो ट्रान्सफॉर्म कसं करायचं त्याचेही एक्झाम्पल्स बघितली. आता इथे मी तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज म्हणून 4 एक्झाम्पल्स दिली आहेत. ती तुम्ही सॉल्व करायची आणि त्याचा आन्सर्स मला कमेंटमध्ये टाईप करून टाकायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद आणि रिव्हिजन मात्र करतच राहा.